आणि आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि समविचारी लोकांना हा दाखवून त्यांना कार्यप्रवृत्त करून आपल्या पृथ्वीचा विनाश थांबवण्यासाठी स्पीड ब्रेकर तयार करावे. मी जिथे शेती करतो तिथे 30 वर्षापूर्वी 25 फुटाला पाणी होतं. दिवसेंदिवस कोणी जलसंधारण करत नाही, नवीन नवीन बोर होत आहेत. आज माझ्या गावातली परिस्थिती अशी आहे की 700 फुटावर पाणी गेलं आहे. पण किंवा निसर्गाची संकल्पना आहे तण देई धन. जे निसर्गामध्ये मातीचं मुख्य स्रोत पाणी आणि माती सांभाळण्याचं हे तण आहेत. वरचा मातीचा थर जर आपण मातीचं फूल म्हणतो तो तयार व्हायला निसर्गाला 250 वर्ष लागतात. ही माती एका पावसात एका पुरात वाहून जाते. जलचक्रामध्ये असं शिकवलं होतं की पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते, त्याची ढगांची निर्मिती होते आणि त्याला गारवा मिळाला तर पाऊस पडतो. आणि हा गारवा मिळण्यासाठी जंगल असणं खूप आवश्यक आहे. सगळ्या जागतिक अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की 3रं महायुद्ध पाण्यावर होईल. आणि खरोखरच आपण नदीला माता मानत होतो आणि मातेसारखा तिची पूजाही करत होतो, अजूनही करतो. पण या मातेवरती सगळ्यात जास्त अत्याचार आपणच केले. संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानती पूज्य देवता. नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. कोकणामधल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यात बेंछे या गावी गेली 33 वर्ष सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न करतो आहे. ती बऱ्यापैकी यशस्वी झाले. आत्ता मी जे काव्य गायलं हे साधारण 50 वर्षापूर्वीपर्यंत आपली ही सगळी भारतीय ग्रामीण व्यवस्थेमधली रचना होती. आणि खरोखरच आपण नदीला माता मानत होतो आणि मातेसारखा तिची पूजाही मानत होतो आणि मातेसारखा तिची पूजाही करत होतो, अजूनही करतो. पण या मातेवरती सगळ्यात जास्त अत्याचार आपणच केलेत. आपलं सांडपाणी, आपल्या शेतीमध्ये दिलेलं जास्तीचं खत, वापरलेले औषधं, सगळ्या शहरांचं मलमूत्र आणि सांडपाणी हे याच नदीत सोडून आपण आजची परिस्थितीत माता आहे का काय आहे नक्की याच्यावरती विचार करण्याची गरज निर्माण झाली. ह्याच्या पुढच्या काळामध्ये सगळ्या जागतिक अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की 3रं महायुद्ध पाण्यावर होईल. जलवायू परिवर्तन हा जो विषय आपण काही वर्ष सातत्याने उच्चारतोय आणि त्यासाठी ते समस्या कमी व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतोय. याच्यातलं एक महत्त्वाचं घटक जो आहे तो आहे जल. जल नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि हे जल शुद्ध स्वरूपामध्ये अजून तरी पडणाऱ्या पावसातनं मिळतं किंवा हिम नद्या विरघळल्यानंतर येणाऱ्या पाण्यातनं मिळतं. आणि दिवसेंदिवस हजारो वर्ष साठत गेलेलं पाणी माणसाच्या कर्मामुळे ते अतिशय निकृष्ट होत गेलं आहे. भूगर्भातली जलपातळी खाली खाली जात गेले. तापमानामुळे हिमनद्या विरघळून हिमनद्यांचे मुख अजून उघडी झाले आहेत. उत्तर ध्रुवावरचे बर्फ वितळतोय, त्याचे समुद्राचं तापमान बदलतंय, त्याचे पावसाचं प्रमाण बदलतंय आणि अनप्रेडिक्टेबल हाय डेन्सिटीने कमी दिवसात पाऊस पडतोय. हे सगळं जे पाणी आहे ते आपल्या शाळेमध्ये शिकवलं होतं जलचक्र. त्या जलचक्रामध्ये असं शिकवलं होतं की पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते, त्याची ढगांची निर्मिती होते आणि हा गारवा मिळण्यासाठी
जंगल असणं खूप आवश्यक असतं. जे 5 एकरची झाडं असेल तर हवेमध्ये गारव्याचा एक मोठा स्तंभ तयार होतो आणि त्या ढगाला गारवा म्हणून पाऊस पडतो. आणि त्याच्याहून महत्त्वाचा जर पाऊस पडतो त्यासोबतच तो जमिनीतही मुरतो. तसे आपल्या पूर्वजांची एक ठाम शास्त्रीय एक विचारधारणा होती. जल, जंगल आणि जमीन हे तिन्ही एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांवरच अवलंबून आहेत आणि एकमेकांची समृद्धी वाढवणार आहेत. दुर्दैवाने आपण तिन्ही हळूहळू नष्ट करत आणलं आहे. आपल्याला ते परत जल, जंगल, जमीन जर नीट करायची असेल तर कुठलाच एकटा भाग आपल्याला तयार करता येणार नाही. तो परिपूर्ण होणार नाही, कारण साठणारच नाही. तर आपल्या शेतामध्ये जसं आपण मागच्या भागात बघितलं की सूक्ष्म वातावरण तयार करता येऊ शकतं, तसं आपल्या शेतामध्ये शेतीच्या पद्धतीमधनं मूलस्थानी जलसंधारण आणि पाणी जेव्हा वाहून जातं ते वाहून जातं ते बरं माती घेऊन जातं. ही माती वाचवणं म्हणजे मृदसंधारण आणि जलसंधारण याची कामं आपल्याला शेतात करावीच लागतील. ही करण्यासाठी निसर्गाने जी काही रचना केलेल्या आहेत याचा अभ्यास करून जर आपण ते केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये या गोष्टी साध्य करता येतील. वरचा मातीचा थर जर आपण मातीचं फूल म्हणतो, तो तयार व्हायला निसर्गाला 250 वर्ष लागतात. ही माती एका पावसात एका पुरात वाहून जाते. आणि दुर्दैवाने आपण ज्या शेतीच्या मशागतीच्या पद्धतीचा विचार केलेला आहे त्या मशागतीच्या पद्धतीमध्ये सरसकट जास्त पावसाळ्या प्रदेशात तीच मशागत, कमी पावसाळ्या प्रदेशात तीच मशागत, पाऊस अगदी नगण्य पडणाऱ्या जमिनीतही तीच मशागत, हे बदलायला लागेल. निसर्गाने जिथे जास्त पाऊस पडतो तिथे प्रचंड प्रकार वनस्पती वाढवलेल्या असतात, तणांपासून वृक्षापर्यंत, म्हणजे गवतापासून वृक्षांपर्यंत. आणि ती जी काय वनस्पती असते तिची मुळं माती पकडून ठेवत असतात. मेल्यानंतर त्या मुळांच्या जागी ती मुळं कुजून तेवढ्या पोकळ्या निर्माण होत असतात आणि पडणाऱ्या पावसाचा थेंब जमिनीत जिरत असतो. हरित क्रांतीनंतर आपण त्या पिकाच्या संवर्धनासाठी पिकाला स्पर्धा होऊ नये म्हणजे अतिरिक्त नांगरणीला सुरुवात केली, तसे तण नष्ट केले. आणि त्या काही जी संकल्पना होती तण खाई धन, मुळात भारतीय संकल्पना किंवा निसर्गाची संकल्पना आहे तण देई धन. जे निसर्गामध्ये मातीचं मुख्य स्रोत पाणी आणि माती सांभाळण्याचं हे तण आहेत. आणि आपण आधुनिक शेतीमध्ये तण निर्मूलनावरती आपण प्रचंड जोर दिलेला आहे. हे तण गेल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा कैक उंचीवरनं, किलोमीटरवरनं पडणारा थेंब बॉम्बसारखी माती उधळतो आणि पाण्याबरोबर ती माती वाहून जाते. या पावसाळ्यात थेंबाला स्पीड ब्रेकर असणं आवश्यक आहे. जे जंगल आहे, समजा झाड आहे, इथे पाऊस पडला, याने स्पीड कमी केला, मग तो पानावरनं उघळा, या पानावर आला, या पानावरनं उघळा, इथे आला, असं उघडत उघडत खाली येताना तो डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणजे विखरून पडतो. आणि मोठा थेंब काही किलोमीटरवरनं पडणारा तो 5-10 फुटावरनं मातीवर पडतो. आणि त्या मातीवरती आधीच उन्हाळ्यामध्ये जे काय पानगळ झालेले, वर्षभरात जी पानगळ झालेले, तसे एक चादर घातल्यासारखं जमिनीवरती आच्छादन असायचं किंवा तणांचं असायचं. तेच संपलं आहे. आणि ते आच्छादन जे होतं ते आच्छादन जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना वाढीसाठी पोषक होतं. जे तिथे जीवाणू आणि बुरशा वाढत होते, गांडवासारखे दिसणारे घटक वाढत होते. आपण सगळी जमीन शेतीच्याचसाठी पूर्ण उघडी केलेली आहे. जे तिची वस्त्रच काढून घेतली आहेत आणि ती वस्त्र संपल्यामुळे त्या मातीच्या गुणवत्तेचा, सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकतेचा ऱ्हास झाला आहे. आणि पडणारा पाऊस सगळीच्या सगळी माती वाहून नेऊन तलावात आणि धरणात भरत आहे. आणि धरणांच्या क्षमतेपेक्षा जी काही क्षमता 100 TMC असेल तर ती आता 50 TMCच राहिले. आणि त्यासोबत
सगळी सुपीक माती वाहून गेल्यामुळे दिवसेंदिवस दरवर्षी आपल्याला रासायनिक खतांचा आधार घेऊन किंवा रासायनिक खतं जास्त जण उत्पादन घ्यायला लागतं आहे. तसे जीवजंतू संपत आहेत, पिकातली गुणवत्ता संपते, पिकामध्ये रेसिड्युअल्स येत आहेत आणि आपण आजारी पडतो आहे. म्हणजे आपण केलेल्या कर्मामुळे ते बुमरँगसारखं परत उलटे येऊन आपलं जीवन सुसह्य करण्याच्या ऐवजी आपलं जीवन असह्य होतं आहे. तापमानापासून पाण्यापर्यंत, अन्नापासून हवेपर्यंत. हे जर आपल्याला परत नीट करायचं असेल तर आपल्याला शेतामध्ये पडणारा पावसाचा थेंब जमिनीत कसा जिरेल याची काळजी घ्यायला लागेल. मी जिथे शेती करतो तिथे 30 वर्षापूर्वी 25 फुटाला पाणी होतं. दिवसेंदिवस कोणी जलसंधारण करत नाही, नवीन नवीन बोर होत आहेत. आज माझ्या गावातली परिस्थिती अशी आहे की 700 फुटावर पाणी गेलं आहे. 700 फुटात सायन्स असं सांगतं, विज्ञान असं म्हणतं की 600 फुटाच्या खाली पाणी गेल्यानंतर जे काही पाणी येतं त्याच्यामध्ये हेवी मेटल्स येण्याची शक्यता खूप असते. आर्सेनिक, फ्लोराईड आणि लेड. म्हणजे आपलं भविष्य निरोगी जगण्याचं राहणारच नाही आहे. आणि तेच आपण फिल्टर करून बाहेर टाकलं तर ते वनस्पतीत जाऊन परत आपल्या पोटात जाणारच आहे. आज माझ्या जीवनामध्ये हे जर पाणी 700 फुटावर गेलं आहे तर मुलांनी कुठे खोदायचं हो? म्हणजे आपण ऑलरेडी माझ्या नातवाचं पाणी घेतो आहे बरं का. म्हणजे माझ्या बँकेमध्ये पूर्वजांच्या कृपेने, निसर्गाच्या क्षमतांमुळे भूगर्भामध्ये जलसंधारण होऊन ग्राउंड वॉटर लेवल म्हणतो आपण, जलधारणा शक्ती जास्त आणि जलपातळीवरती होती. ती आपण संपत आणली, त्या बँकेतलं काढून घेतलं, परत भरलंच नाही. जर आपल्याला आपली शेती चांगली करायची असेल, आपल्याला आपलं जीवन चांगलं करायचं असेल तर मूलस्थानी जलसंधारण आणि मृदसंधारण करायलाच लागेल. आणि हे करण्याकरता आपण मागच्या भागांमध्ये जसं बघितलं की शेतातली पिकं तिथे आपल्याला शक्यता एखाद्याच नांगरायला लागेल. पण शेताच्या चारी बाजूला जी आपली वनभिंत आपण तयार करणार आहोत तिथे पालापाचोळा खाली पडला आहे, तिथे खाली गांडुळं वाढले आहेत, तिथे खाली पोकळ्या जमिनीत तयार झाल्यात जन्ममृत्यूमुळे. आणि तिथे पडणाऱ्या पावसाचं सगळं पाणी जमिनीत जिरणार आहे आणि वरनं वाहत येणारी माती पण त्याला अडकणार आहे. म्हणजे हिरवी वनभिंत, त्याला आपण जैविक बंधारा म्हणतो, मुळांच्या माध्यमातून मृदसंधारण आणि मुळांच्या माध्यमातून जलसंधारण हे आपण नक्की करू शकू. आपल्या शेतामध्ये हंगामी पिकं आणि फळझाडं याचं संतुलन राखून निम्म्या भागामध्ये आपण फळझाडं लावून, दीर्घजीवी वनस्पती लावून तिथे मूलस्थानी जलसंधारण करू शकू. आणि हंगामी पिकांमध्ये पट्टा पद्धतीने नांगरून त्या पट्टा जिथे नांगरला नाही तिथे कुजलेल्या घटकांमुळे तिथे पोकळ्या निर्माण होऊन पावसाचं पाणी जमिनीत जिरेल आणि मग पावसाचं पाणी जमिनीत जिरून जलसंधारण होईल आणि मृदसंधारणही होईल. तर आपली सगळ्यांची आता ही जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्याचा विचार करून आपल्याला माती वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या एवढंच महत्त्व किंवा त्याच्याहून जास्त महत्त्वाचं आहे, अजूनपर्यंत तरी पडणारा पाऊस हा ॲसिड रेन पडत नाही आहे, काही भागात आहे. तर ते पाणी जमिनीत जिरेल का? आणि आपल्या जमिनीत दूषित पाणी जे काही जिरलं आहे ते डायल्यूट होऊन जरा ते पाण्याची गुणवत्ता बदलेल का? जे उत्तम गुणवत्तेचं पाणी तयार करणं, उत्तम प्रकारची हवा तयार करणं आणि उत्तम प्रकारची जमीन तयार करणं हे आपण जल, जंगल आणि जमीन हे ध्येय पूर्ण करू शकू. आपल्या शेताच्या चारी बाजूला झाडं लावून, आपल्या शेतात जिथे जे शक्य आहे तिथे कमीत कमी नांगरून, आणि जे काही आपल्या शेताच्या बाजूने पाणी वाहत असेल त्या पाण्याला साखळी बंधारे घालून, धरणं बायपास झाली, धरणं जुनी झाली, प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे बंधारे उताराच्या नुसार साठवून पळणारं पाणी थांबायला लावणं, थांबायला लावणं पाणी जिरवायला लावणं हे आपल्याला करायला लागेल. तरच आपल्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणारं पाणी आणि आवश्यक असणाऱ्या अन्नासाठीची शेती आपल्याला चांगली करता येईल, नाही तर करता येणार नाही. त्याशिवाय आपल्याला जे सुरुवातीला मी एक काव्य म्हटलं की तीरावरच्या सुखदुःखाची जाणीव तुझला नाही. तर ही जी जाणीव आपल्याला जी आहे ती आपण जाणीव निर्माण करून ते जल आणि त्या जलातल्या देवता यांचा आदर राखून आपल्याला सर्वांच्या मदतीने
आणि सर्वांच्यासाठी जलसंधारण आणि मृदसंधारण करायला लागेल. आणि शेतकरी म्हणून ही आपली नैतिक जबाबदारी शहरी माणसाच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तुम्ही कराल ह्याची मला आशा आहे. धन्यवाद. शुभेच्छा.